तर आपण पाहिलंच की आत्तापर्यंत इंट्रोडक्शन सांगितलं आपण, त्याचबरोबर डॉक्युमेंटेशन रजिस्ट्रेशन कसं करायचं बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवामध्ये हे देखील आपण पाहून घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपण हेही पाहिलं आहे की जर आपल्याकडं लास्ट इयरचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट आलं डिग्री सर्टिफिकेट, तर ते आपल्याला सेंड करायला लागतं बाय स्पीड पोस्ट अटेस्टेड कॉपी. तर ते त्याचा लेटरचा फॉर्मॅट कसा हे देखील मी व्हिडिओमध्ये सांगितले. त्याचबरोबर मी तो जो फॉर्मॅट आहे तो टेक्स्च्युअल फॉर्ममध्ये सुद्धा मी अपलोड करेल की जेणेकरून ते तुम्ही कॉपी करून सरळ पेस्ट करू शकता आणि त्याच्यामध्ये काय कंटेंट आहे जे तुम्हाला ॲड करावं लागतील तुमचे, ते फक्त ॲड करायचे, ते सुद्धा आपण अवेलेबल करून देऊ. त्याचबरोबर एक महत्त्वाचं असं आहे की आता सपोज एक व्हिडिओ तो अवेलेबल आहेच पब्लिकली आपला, बरोबर आहे. पण बाकी तसंच काय स्पेशल आहे की तो आपण हा कोर्स पूर्ण पेड करतो आहे, तर तो एक व्हिडिओ आहे की ज्याच्यामध्ये आपण हे सांगितलं आहे की लेटरचा फॉर्मॅट वगैरे हे सर्व काही. त्याचबरोबर अजून एक अशी गोष्ट आहे की आता मी याच्या पुढे खूप अशा व्हिडिओ येतील की ज्याच्यामध्ये आपण छोट्या छोट्या गोष्टी अशा असतील की जे सांगत नाही कोणी शक्यतो, जेणे की मला अडचण आल्या, खूपच अडचण आल्या जेव्हा बार काउन्सिल रजिस्ट्रेशन करत होतो तर खूपच अडचणी आल्या. आणि जेव्हा मी सिनियरकडे मदत मागितली किंवा जे प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट होते त्यांच्याकडे मदत मागितली, ते माझ्याकडे सरळ हाताने पैसे मागत होते 50-100 एका फॉर्मॅटसाठी. तर मग तेव्हा कुठेतरी उणीवासी वाटली की एवढे पैसे घेण्याचा काही अर्थच नाही, कारण हे सर्व अवेलेबल फ्रीच आहे. तर मग मला असं वाटलं की आपण हे विद्यार्थ्यांना संपूर्ण मार्गदर्शनच करू या गोष्टीवरती आणि एकदम मिनिमल फीमध्ये आपण हा कोर्स अवेलेबल करतो आहे. तर अशी ही गोष्ट आहे. तर आपण याच्यामध्ये अजून एक सजेशनमध्ये आपण असं एक टाकतो आहे की तुम्ही लवकरात लवकर जेव्हा आपण ॲप्लिकेशन हे स्पीड पोस्टनी पाठवून देतो ह्या सगळ्या गोष्टी, त्यानंतर आपल्याला काय करतं बार काउन्सिल ईमेल करतं, त्या ईमेलमध्ये ई सनद आणि ई सर्टिफिकेट येऊन जातं आणि ई आय कार्ड, अरे